हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्वजण? तर हे ब्लॉग माझा गावाचा आहे आणि हा ब्लॉग मी दुपारी स्टार्ट केलेला आहे. आम्ही इथं शेताला आलेलो, म्हणजे शेत आमच्या घराच्या बाजूलाच आहे. मग इथं आम्ही बसलेलो. हे ट्रॅक्टरमध्ये बघा अमर बसलेला. हे ट्रॅक्टर असे काहीतरी क्लिनिंग वगैरे करत होते. आम्ही सगळेजण मस्तपैकी बसून बघत होतो. यार गावाला असं मस्त आवडतं यार. मग मी मस्तपैकी रेडी होऊन गेले टेरेसवर. भाई रेडी होऊन टेरेसवर गेले कारण की माझा मामा आलेला. तर टेरेसवर ना आम्ही कुरड्या घातलेल्या भाजत. ही गाय आमची नाही, म्हणजे मोठ्या पप्पाची. हे म्हणजे मोठ्या पप्पाचं घर आहे आणि इथं एक बछडा राहतो. आणि वरती टेरेसवर जायचं होता कारण की आम्ही घातलेलं मस्तपैकी कुरुडी. आणि वरती एवढा भारी व्ह्यू येतो ना. आणि हे बघा ही कुरुडी, तर हे आम्हाला जाणार आहे ना मामाच्या गावाला, त्यासाठी घेतलेला. लुक ॲट व्ह्यू यार, कसला भारी येतो. म्हणजे संध्याकाळी म्हणजे 4-5 वाजता ना एवढा भारी व्ह्यू येतो ना. आणि इकडं मंदिरच आहे, मग एवढा भारी व्ह्यू येतो ना भाई, मस्त. म्हणून आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो टेरेसवर जाण्यासाठी. मग मी कुरुडी खाऊन बघितले कसे लागतंय. तर भाई मस्त भाजून वगैरे खाल्लं ना, लय भारी लागतो. मग आम्ही घरी आलो. घरी येऊन लगेच बॅग घेऊन आम्ही निघालो. सगळ्याला बाय बाय केलं आणि मग आम्ही गाडीत बसलेलो. माझा मामा आलेला मला घ्यायला, म्हणजे मलाच नाही सर्वांना. तर आम्ही मस्त निघालो आता मामाच्या गावाला जाण्यासाठी. मी मस्तपैकी गाणे लावलेले गाडीमध्ये, मस्त डिचिक डिचिक करत जात होतो गाणे ऐकत. मग आम्ही औरादला थांबलो कारण गॅसचा सिलेंडर घ्यायचा होता. सॉरी, बॅकग्राऊंडचा आवाज येतोय. आणि मामाच्या गाडीमध्ये ना एक एवढा भारी युनिक चीज आहे ना, हे बघा. म्हणजे इथं आपण बॉटल ग्लास वगैरे ठेवू शकतो. किती भारी आहे ना. आणि नंतर याला असं आपण बंद पण करू शकतो. मग मम्मीला घ्यायची होती चप्पल. मग आम्ही आलेलो दुकानात. मग दुकानातून घेतल्यानंतर मी मस्तपैकी कुरकुरे खात होते बसून. आम्ही आलेलो ज्यूस प्यायला. मी ज्यूस नाही पिलं कारण की मला उचमळल्यासारखं होतं, म्हणून मी आईस्क्रीम खाल्लं, चॉकोबार. मग घरी आलो. ही माझ्या मामाची मुलगी कशी बघा करते. खूप म्हणजे अशी खूप क्यूट आहे यार ही. म्हणजे मग नंतर आमचा प्लॅन बनतो शेतावर जाण्यासाठी. आणि आजचे ड्रायव्हर म्हणजे पप्पा आहेत. तर आम्ही जातो आहे तांबरीच्या शेताला, म्हणजे थोडंसं लांब आहे. मग आम्ही गाडीवर जाणार आहे आणि आजचे ड्रायव्हर म्हणजे पप्पा, कारण की मामा गेले भाड्यावर म्हणून. मग आम्ही सगळेजण बसलो आणि आलो शेतावर. एवढं भारी, म्हणजे आंब्याचं झाडे होते तिथं. 2 आंब्याचे झाडे होते मोठे मोठे. आणि आंबे एवढे साडे लागलेले बघा. मी फोटो पण काढले. आणि मग यांना मी आंबा फेकत होते आणि ते लोक घेऊन येत होते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय.